बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना आहे। काळखैरेवाडी गावाच्या हद्दीतील खैरेपडळ या ठिकाणी सुपा शेरेवाडी रस्त्यालगत एका 25 ते 27 वर्ष वय असलेल्या महिलेचा निर्घृण खून केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे। या संदर्भात पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या पाहणी केली असता कुणीतरी अज्ञात इसमानं अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्राचा वापर करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तिचा खून केला असं दिसून आलं आहे। यावरून सुपा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी 5 पथकं तैनात करण्यात आली असून श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथकाने देखील या ठिकाणी भेट दिली आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हेगाराचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। काळखैरेवाडी गावाच्या हद्दीतील खैरेपडळ या ठिकाणी सुपा शेरेवाडीच्या रोडलगत मोकळ्या जागेमध्ये एका 25 ते 27 वर्ष अंदाजे वय असलेल्या महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। या संदर्भात प्राथमिकदृष्ट्या मृतदेह पाहिला असता तिला कुठल्या तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्राचा वापर करून तिच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारल्याचं दिसून येत आहे। त्या दृष्टीने सुपा पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद केलेला आहे। या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी एकूण 5 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत। सदर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम श्वान पथक भेट दिलेली आहे आणि 5 टीमच्या मार्फतीने CCTV फुटेज आणि इतर काही जे दुवा आहेत त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा उघड करण्याचा सध्या प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनोज कुमार नवसरे करत आहेत।